सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कुणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी अत्यंत फलदायी राहील. संध्याकाळी आईच्या तब्येतीबाबत थोडंसं तुम्हाला जागरूक राहावं लागेल. डोळ्यांशी संबंधित काही समस्या आल्यास त्या समस्या वाढू शकतात. आज एखाद्या ठिकाणी अडकलेले तुमचे पैसे तुम्हाला परत मिळाल्यानं तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. तुम्ही स्वतःच्या कामावरती लक्ष द्या. इतरांच्या कामामध्ये डोकवायला जाणं हे तुमच्यासाठी तोट्याचं ठरेल, त्यामुळे काळजी घ्या. आज मुलांची प्रगती पाहून तुम्हाला मनापासून आनंद होईल. आज नशीब 90% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज आई वडिलांचा आशीर्वाद घ्या. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी सकारात्मक परिणाम देणारा असल्याने तुमची सर्व कामं पूर्ण होतील, त्यामुळे तुम्ही अगदी मनापासून आनंदी व्हाल. भावंडांसोबतचे तुमचे वादविवाद सुटल्याने देखील तुम्ही आज मनापासून आनंदी व्हाल. विवाहयोग्य लोकांसाठी आज विवाहाचे प्रस्ताव येतील. कुटुंबातील सदस्य या प्रस्तावाला त्वरित मान्यता देऊ शकतात. तुमच्या मुलाला जर परदेशामध्ये शिक्षण घ्यायचं असेल तर त्याच्यासाठी देखील आजचा दिवस खूप चांगला आहे. मात्र आज तुम्हाला पैसे गुंतवण्यापूर्वी व्यवस्थित विचार हा करावा लागेल. आज नशीब 74% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पिठाचे गोळे माशांना खाऊ घाला. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की आज सामाजिक कार्याशी संबंधित लोकांना सामाजिक क्षेत्रामध्ये आदर आणि मान सन्मान मिळेल. कुटुंबामध्ये जर काही दिवसांपासून वाद सुरू असतील तर आज ते मिटून तुमच्या घरामध्ये एक आनंदाचं वातावरण येईल. घरामध्ये आज तुम्ही पूजेचं आयोजन कराल. एखाद्यासोबत पैशांची देवाणघेवाण करण्याचा जर तुम्ही विचार करत असाल तर तुमच्यासाठी काही काळ थांबणं हे चांगलं होईल, अन्यथा तुमचे पैसे अडकण्याची दाट शक्यता आहे. तुम्हाला आज मान आणि प्रतिष्ठेचे भरपूर लाभ होताना दिसत आहेत. आज नशीब 65% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गणपतीला लाडू अर्पण करा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी खास असणार आहे. तुम्ही आज तुमच्या व्यवसायातील तोट्याचं नफ्यामध्ये रूपांतर करण्यामध्ये यशस्वी व्हाल, त्यामुळे तुमचा दिवस चांगला जाईल. आज तुमची प्रगती पाहून तुमचे शत्रू देखील तुमचा हेवा करतील. मित्रांच्या स्वरूपातील शत्रूंना मात्र तुम्हाला ओळखावं लागेल. आज नोकरीमध्ये मैत्रिणीच्या मदतीनं तुम्हाला प्रमोशन मिळू शकतं. संध्याकाळी आपण आपल्या कुटुंबातील सदस्यांसह एखाद्या शुभ कार्यक्रमामध्ये सहभागी होऊ शकता. तुम्ही आज नवीन वाहन घेण्याचा विचार करत असाल तर थोडंसं थांबा. आज नशीब 62% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज विष्णू सहस्त्रनामाचा पाठ करा. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी खर्चिक राहील. तुम्हाला आज तुमच्या मुलांकडनं काही निराशाजनक बातम्या ऐकू आल्यानं तुम्ही चिंतेमध्ये असाल. आई वडिलांच्या आशीर्वादानं कुठलंही काम केल्यास त्यामध्ये तुम्हाला यश हे नक्कीच मिळेल. तुमच्या प्रेमजीवनामध्ये असणाऱ्या लोकांना आपल्या जोडीदाराची त्यांच्या कुटुंबातील सदस्यांशी ओळख करून देण्यासाठी आजचा दिवस अत्यंत शुभ राहील. आज तुमच्या कुटुंबातील एखाद्या सदस्याकडनं मात्र तुमचा विश्वासघात होऊ शकतो, त्यामुळे तुम्ही थोडेसे अस्वस्थ व्हाल. आज संध्याकाळी एखाद्या नातेवाईकाच्या घरी जाण्याचा तुम्ही प्लॅन बनवू शकता. आज नशीब 89% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज हनुमानाला शेंदूर अर्पण करा. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला तुमच्या आरोग्याबाबत जागरूक राहावं लागेल. आरोग्याबाबत कुठलाही निष्काळजीपणा केल्यास भविष्यामध्ये मोठ्या आजाराला आमंत्रण मिळू शकतं. आज जर कुठलंही शारीरिक दुखणं तुम्हाला जाणवल्यास तुम्ही वैद्यकीय सल्ला अवश्य घ्या. व्यवसायामध्ये आर्थिक नफा कमी झाल्यानं तुम्हाला आज थोडा मानसिक ताणतणाव येईल. आज जर तुम्ही असभ्य वागलात तर त्याचा तुमच्या कुटुंबाला त्रास होऊ शकतो. तुमच्या वडिलांसोबत आज तुम्ही तुमच्या मुलाच्या भविष्याबद्दल काही प्लॅन्सबाबत चर्चा करू शकता.
आज नशीब 77% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज योग आणि प्राणायामाचा अभ्यास करा. आता पुढची रास तूळ रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी मध्यम फलदायी राहील. वैवाहिक जीवनातील लोकांसाठी आजचा दिवस हा आनंदाचा असेल. आज तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत थोडासा वेळ एकांतामध्ये घालवाल. यामुळे तुमच्यातील वाद, गैरसमज हे संपुष्टामध्ये येतील आणि तुमचं एकमेकांवरती प्रेम आणखी वाढीस लागेल. आज विद्यार्थ्यांना पैशांची कमतरता जाणवू शकते. लहान व्यावसायिकांना अपेक्षित नफा मिळाल्यानं ते आनंदी असतील. तुम्ही आज तुमच्या आईला काही भेटवस्तू देऊ शकता. आज नशीब 88% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान विष्णूंच्या जपमाळेचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी इतर दिवसांपेक्षा चांगला जाणार आहे. तुम्ही आज जे कुठलंही काम कराल त्यामध्ये तुम्हाला यश हे नक्कीच मिळणार आहे. त्यामुळे तुम्हाला आवडणारं काम करून या संधीचा लाभ घेण्याचा भरपूर प्रयत्न करा. आज तुमची काही प्रलंबित कामं पूर्ण झाल्यानं तुम्ही आनंदी असाल. प्रेमजीवन जगणाऱ्या लोकांसाठी देखील आजचा दिवस हा अतिशय चांगला जाणार आहे. भागीदारीमध्ये एखादा व्यवसाय जर तुम्ही करत असाल तर आज तुम्हाला त्यातून चांगला नफा मिळू शकतो. आज नशीब 82% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पांढरं रेशमी वस्त्र दान करा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्या नोकरीच्या ठिकाणी अगदी आव्हानांनी भरलेला असेल. मात्र त्यावरती तुमची बुद्धी आणि विवेक वापरूनच तुम्हाला तोडगा काढण्याचा प्रयत्न करावा लागेल. तुमचे प्रतिस्पर्धी तुम्हाला काही सल्ला देत असतील तर आज तो बिलकुल ऐकू नका. तो टाळण्याचा प्रयत्न करा, कारण ते तुम्हाला चुकीचा सल्ला देणार आहेत. राजकारणाशी संबंधित लोकांना आज अशा काही संधी मिळतील ज्यामुळे त्यांची प्रतिष्ठा वाढीस लागेल. आज तुम्हाला तुमच्या व्यवसायात देखील अपेक्षित नफा मिळाल्यानं भरपूर आनंद होईल. आज नशीब 83% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भुकेल्या लोकांना अन्न खाऊ घाला. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्या करिअरमध्ये प्रगती करणारा असेल. आज कामामध्ये तुम्हाला प्रमोशन मिळू शकतं. नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांना देखील आज चांगली संधी मिळेल. आज कुठलाही वादविवाद झाला तर जास्त भावनिक होऊ नका, अन्यथा समोरची व्यक्ती तुमच्या भावनिकतेचा गैरफायदा घेईल. व्यवसाय करणाऱ्या लोकांचा आज भागीदाराशी वाद होऊ शकतो. संध्याकाळी जोडीदारासोबत सासरच्या लोकांना तुम्ही भेटायला जाल. आज नशीब 94% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गरजू लोकांना मदत करा. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमचा प्रभाव आणि वैभव वाढवणारा राहील. आज तुमच्या वरिष्ठांच्या आणि पालकांच्या आशीर्वादानं तुम्हाला तुमच्या आवडीची एखादी गोष्ट मिळेल. आज विद्यार्थ्यांना परीक्षेमध्ये यश मिळवण्यासाठी अधिकची मेहनत करावी लागेल. आज जर तुम्ही तुमच्या एखाद्या मित्राला पैसे उधार दिल्यास तो तुमची फसवणूक करू शकतो. यामुळे कोणताही पैशांचा व्यवहार करण्यापूर्वी तुम्हाला सावध राहावं लागेल. आज नशीब 86% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गाईला भाकरी खाऊ घाला. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी सामान्य राहील. आज तुम्ही तुमच्या एखाद्या मित्राच्या तब्येतीबद्दल थोडेसे चिंतेमध्ये राहाल. त्यासाठी तुम्हाला पैशांची व्यवस्था करण्यात, धावपळ करण्यात तुमचा दिवस घालवावा लागेल. आज तुमच्या कुटुंबातील खर्च अचानक वाढल्यानं तुम्ही थोडेसे त्रस्त व्हाल. व्यवसायातील एखादा करार, डील जर आज तुम्ही फायनल केलीत तर त्याचे भविष्यामध्ये तुम्हाला चांगले आर्थिक लाभ होतील. आज धार्मिक कार्यक्रमामध्ये सहभागी झाल्यानं तुमचा आदर वाढेल. तुम्ही तुमच्या कुटुंबातील मुलांसोबत मजा मस्ती करण्यामध्ये आजची संध्याकाळ घालवाल. आज नशीब 70% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज देवी लक्ष्मीची पूजा करा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा.
आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.